लेट्स सी न्यूरॉन्स. न्यूरॉन्स आर द फंडामेंटल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. म्हणजे फंडामेंटल युनिट आहेत नर्वस सिस्टीमची. नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. दीज आर द फंडामेंटल युनिट्स ऑफ नर्वस सिस्टीम. स्पेशलाइज टू ट्रान्झिट इन्फॉर्मेशन टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे आपलं जे ब्रेन आहे, ब्रेनपासून डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडीला जे म्हणजे फॉर एक्झाम्पल स्किन आहे, त्याचं इन्फॉर्मेशन ते ट्रान्झिट करते, त्यालाच न्यूरॉन्स असे म्हणतात. म्हणजे न्यूरॉन्समुळं आपली इन्फॉर्मेशन एकाकडून दुसरीकडे जाते. स्ट्रक्चर. लेट्स सी द स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. न्यूक्लियस, सोमा, मायलिन शीथ, श्वान सेल अँड नर्व एंडिंग्स. हे मायलिनेटेड आहे म्हणून मायलिन शीथ या न्यूरॉनवर आहे आणि अनमायलिनेटेड न्यूरॉनसुद्धा असतात. दीज आर द निसल्स ग्रॅन्युल्स. सोमा म्हणजे सेल बॉडीमध्ये निसल्स ग्रॅन्युल्स असतात. दिस इज द न्यूरॉन फंडामेंटल. लेट्स सी द टाइप्स ऑफ न्यूरॉन्स. म्हणजे देर आर टाइप्स ऑफ 3 टाइप्स ऑफ न्यूरॉन्स. न्यूरॉन्स 3 टाईपचे असतात. पहिला आहे सेन्सरी टाइप्स ऑफ न्यूरॉन, नंबर 2 मोटार न्यूरॉन आणि नंबर 3 इंटर न्यूरॉन. लेट्स सी वन बाय वन. सेन्सरी, मोटार अँड इंटर न्यूरॉन. आता सेन्सरी म्हणजे काय? द न्यूरॉन विच कॅरी एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल स्टिम्युलस. म्हणजे बाहेरून जे मिळालेलं स्टिम्युलस आहे, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, टू द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, त्याला सेन्सरी म्हणतात. म्हणजे एखाद्या बाहेरच्या एक्सटर्नल स्टिम्युलला हात लावले आणि ते ब्रेनकडे गेलं, त्याला म्हणतात सेन्सरी न्यूरॉन. आता नेक्स्ट मोटार न्यूरॉन म्हणजे कॅरी इम्पल्स फ्रॉम ब्रेन टू मसल. म्हणजे जे ब्रेनपासून आपल्या मसलला जे सिग्नल पाठवतो तो असतो मोटार न्यूरॉन. म्हणजे मसल ते एनी वर्क कॅरी करू शकते. अँड थर्ड वन इज इंटरन्यूरॉन. इंटरन्यूरॉन म्हणजे दे हेल्प पासिंग सिग्नल्स बिटवीन 2 न्यूरॉन्स. म्हणजे 2 न्यूरॉन्समध्ये सिग्नल्स पास करायला इंटरन्यूरॉन हे इम्पॉर्टंट असतात. तर लेट्स सपोज हे एक न्यूरॉन आहे आणि हा दुसरा न्यूरॉन आहे. दीज आर द 2 न्यूरॉन्स. आणि याच्यामध्ये जे सिग्नल पासिंगचं काम असते ते इंटरन्यूरॉनचं असते. इंटर म्हणजे दोघांमधलं इन्फॉर्मेशन पास करणारे म्हणजे इंटरन्यूरॉन्स. समरी बघूया आता आपण टॉपिकची. फर्स्ट वन इज न्यूरॉन. न्यूरॉनची डेफिनेशन लिहायचं आधी, व्हॉट इज न्यूरॉन अँड ऑल. नंतर दुसऱ्या नंबरला स्ट्रक्चर, म्हणजे न्यूरॉनचं स्ट्रक्चर काढायचं विथ वेल लेबल डायग्राम. म्हणजे लेबल करून त्याची डायग्राम काढायचं. पेनच काढायचं डायग्राम युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये. थर्ड वन इज टाईप्स ऑफ न्यूरॉन लिहायचे. 3 टाईप्स ऑफ न्यूरॉन असतात, सेन्सरी, मोटार आणि इंटर न्यूरॉन. त्यांचे पण डेफिनेशन आणि फंक्शन लिहायचे.